जय श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, जेव्हा एखाद्याच्या अनुपस्थितीमध्ये तू त्याच्याविषयी निंदा नालस्ती करतोस, तेव्हा तू त्याची शारीरिक व्याधी, त्यांची कर्म तू स्वतःवर ओढवून घेत असतोस. एवढंच नाही तर जो मजा घेत आहे, जो ऐकत आहे, तो सुद्धा त्या कर्माचा भागीदार होत असतो. त्यामुळे सोड इतरांची गोष्ट आणि जरा स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या. इतरांचं वाईट चिंतल्याने किंवा इतरांना वाईट बोलण्यामुळे तुमची प्रगती कधीच होणार नाही. जय श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, जेव्हा एखाद्याच्या अनुपस्थितीमध्ये तू त्याच्याविषयी निंदा नालस्ती करतोस, तेव्हा तू त्याची शारीरिक व्याधी, त्यांची कर्म तू स्वतःवर ओढवून घेत असतोस. एवढंच नाही तर जो मजा घेत आहे, जो ऐकत आहे, तो सुद्धा त्या कर्माचा भागीदार होत असतो. त्यामुळे सोड इतरांची गोष्ट आणि जरा स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या. इतरांचं वाईट चिंतल्याने किंवा इतरांना वाईट बोलण्यामुळे तुमची प्रगती कधीच होणार नाही. जय श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, जेव्हा एखाद्याच्या अनुपस्थितीमध्ये तू त्याच्याविषयी निंदा नालस्ती करतोस, तेव्हा तू त्याची शारीरिक व्याधी, त्यांची कर्म तू स्वतःवर ओढवून घेत असतोस. एवढंच नाही तर जो मजा घेत आहे, जो ऐकत आहे, तो सुद्धा त्या कर्माचा भागीदार होत असतो. त्यामुळे सोड इतरांची गोष्ट आणि जरा स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या. इतरांचं वाईट चिंतल्याने किंवा इतरांना वाईट बोलण्यामुळे तुमची प्रगती कधीच होणार नाही.